आषाढीचा सोहळा चला जाऊ पाहू डोळा आला पंढरपुरा हरी संत भेटती माहेरी ताण भाग गेला सपान विठ्ठल पाहिला लोचन तुका म्हणे आनंद झाला पांडुरंग भेटला भला। माऊली रामकृष्ण हरी मी श्रीकांत घुले घेऊन आलोय तुमच्यासाठी झी 24 तासची आनंदवारी। आधी रचिली पंढरी मग वैकुंठ नगरी जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते पंढरपूर जेव्हा नव्हती गोदा गंगा तेव्हा होती चंद्रभागा चंद्रभागेचे तटी धन्य पंढरी गोमटी। विठुरायाच्या भेटीसाठी गेल्या 20 ते 22 दिवसांपासून 300 ते 450 किलोमीटरचा पायी प्रवास करून वारकरी आता पंढरपुरात दाखल होत आहे। तहान भूक हरपून केवळ विठ्ठल भेटीसाठी निघालेली वारी आता पंढरपूरच्या वेशीवर पोहोचली आहे। लटिका व्यवहार सर्व हा संसार वाया एर झार हरिविन सुखाचा संसार काही काळासाठी बाजूला ठेवून हरिनामाच्या गजरात तल्लीन होऊन वारकरी विठ्ठल भेटीच्या वाटेवर निघाले। वारी आता अंतिम टप्प्यावर आली असून पंढरपूरच्या वेशीवर सर्व पालख्यांचा संगम पाहायला मिळतोय। वारकऱ्यांची प्रतीक्षा आता संपत आलेली आहे। काही तासातच राज्यभरातून आलेल्या वारकऱ्यांची आणि पंढरीच्या पांडुरंगांची गाठभेट होणार आहे। भक्तांचा हा उत्साह घेऊन वाखरीतून थेट आपल्यासोबत जोडलाय आपला वारी मित्र अभिनेता संदीप पाटील। नमस्कार, राम राम, जय हरी माऊली। झी 24 तासच्या आनंदवारी या कार्यक्रमामध्ये मी संदीप पाठक तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो। आज आमच्या आनंदवारीचे प्रेक्षक म्हणतील, संदीप भाऊ आज इकडनं कुठनं सुरुवात केली तुम्ही रावटीमध्येच बसलाय कसं काय गड्या? तर मला आनंदवारीच्या प्रेक्षकांना दाखवायचं आहे की रावटी ही कशी असते। इकडं वारकरी विसावतात, महिला एका रावटीमध्ये जवळपास किती महिला एका रावटीमध्ये? 19-20 आम्ही 15 मंडळी बघा, एका रावटीमध्ये 19-20 महिला, 15 महिला राहतात वारीमध्ये 22 दिवस बिनबोभाट। कुठलाही म्हणजे काय म्हणूया वाद नाही, काही नाही, बरोबर आहे का नाही? कुठलाही वाद नाही। जावाचं घरी होतं इथं नाही। जावाचं भांडण घरी होतंय इथं नाही। माझे वडील भाषणामध्ये म्हणायचे जावाची व्याख्या काय आहे? जावा म्हणजे तुम्ही तिकडं जावा, तुम्ही इकडं जावा, मध्ये भिंत ठेवा। आता एक छान उखाणा घे। शिर्डीचा साई पंढरपूरची रुक्माई बळी सावकाराचं नाव घेते करू नका घाई। काय सावकाराचं? बळी सावकाराचं नाव घेते करू नका घाई। नाही करत घाई बाई। चलणारा दे माझ्या गावाला बिगावाला माझं गाव दाविते तुला। चलणारा दे माझ्या गावाला बिगावाला माझं गाव दाविते तुला। गोकुळ माझं गाव ह्या गावात माझं नाव। गोकुळ माझं गाव ह्या गावात माझं नाव। चलणारा दे माझ्या गावाला वारीत यावं लागतं। माझं गाव दाविते तुला। महाराष्ट्रात जन्माला आला असाल एकदा तरी वारी करावं लागती। या खेपेल नसन जमलं पुढच्या खेपेला जमवा, एकदा तरी वारी करा। उत्साह बघा ना माऊली, उत्साह बघा ना। आळंदीहून निघाले, आज 20 दिवस झाले, रोज 22-23 किलोमीटर 25 किलोमीटरचा प्रवास चालूच आहे। रोज पायी वारी करणारे हे महाराष्ट्रातले वारकरी आहेत आणि थकवा चेहऱ्यावर दिसच न। आता पंढरपूर जवळ आलेला आहे। कसं आलंय? जवळ आलंय। वाखरी पत्तूर, वाखरीहून एंट्री झाली, पंढरपुरात आहेत। आता माहेर जवळ आले। कधी कधी भेटा पांडुरंगाला वाटणारे गळ्या भेट घ्या वाटाले पांडुरंगाची अशी। पांडुरंगाची गळा भेट घ्यावीशी वाटतीये।
काय नातं आहे हो या वारकऱ्यांचं आणि विठ्ठलाचं? काय नातं आहे बघा ना. हा, बाप आहे आमचा. बाप आहे आमचा आणि म्हणून माहेर आहे. मग आणि रखुमाई आई आहे. आई आहे. जगद्गुरु संत तुकाराम महाराज, सोपान काका आणि वेगवेगळ्या छोट्या मोठ्या दिंड्या, पालख्या, वारकरी, वारी, परंपरा कव्हर करत 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 आपण सुद्धा पंढरपुरामध्ये येऊन पोहोचलेलो आहोत. आनंदवारीचा हा प्रवास, या सगळे जे वारकरी आहेत ना, त्यांच्या उत्साहामुळं आमच्यामध्ये उत्साह आला आणि हा प्रवास शक्य झाला. वा वा, फार छान वाटलं तुम्हाला भेटून. आणि मला आनंदवारीच्या प्रेक्षकांना दाखवायचं होतं की बऱ्याच जणांना प्रश्न पडतो, मला फोन करतात, मेसेज करतात, कुठं राहतात वारकरी, कशी राहतात भाविक. तर ही राहुटी अशा प्रत्येक दिंडीमध्ये अनेक राहुट्या ठोकल्या जातात. त्याचं नियोजन आधीच होतं की राहुट्या कुठं ठोकणार आहेत, काय, कुठलं शेत आहे, काय. आणि तिथं एका दिंड्याच्या जवळपास 20, 25, 30 राहुट्या असतात आणि प्रत्येक राहुटीमध्ये 15-20 पुरुष असतात, 15-20, 25, 22 महिला असतात. आणि हे सगळे एकोप्यानं, गुण्या गोविंदानं 22 दिवस पांडुरंगाचं नाव घेत घेत पंढरपूर गाठतात. नमस्कार, राम राम. आता मंडळी माझ्या सोबत हा जो चमू बघताय, ग्रुप बघताय, तो सांगलीचा आहे आणि राहुलजी साबळे हे ह्या चमूचे प्रमुख आहेत. आणि त्यांच्याकडून तुमच्या या ग्रुपबद्दल जरा जाणून घेऊया. आम्हाला जरा माहिती द्या आनंदवारीच्या प्रेक्षकांना. आणि इतका नयनरम्य दृश्य आहे की हे सगळे कलाकार इकडं उभे आहेत आणि मागे जर तुम्ही बघाल तर कंटिन्युअस दिंड्या ज्या आहेत त्या पंढरपूरच्या दिशेनं निघाल्या. कारण पंढरपूर इथंच आहे, आता इथंच आहे, ही पंढरपूरची वेस आहे. तर इकडनं सगळे वारकरी जात आहेत आणि समोर कलाकारांना मस्त मी उभं केलेलं आहे. जरा तुमच्या संस्थेबद्दल, ग्रुपबद्दल जरा सांगा. माझी संस्था आहे मानवतावादी लोककला प्रबोधन बहुउद्देशीय संस्था. वसा लोककलेचा ध्यास लोकप्रबोधनाचा. या माध्यमातून आम्ही आमच्या संस्थेमध्ये कोणती जात धर्म पंथ नाही. स्त्री पुरुष आणि तृतीयपंथी यांच्यासाठी ही संघटना काम करते. यामध्ये कोणताही धर्म नाही, पंथ नाही, जात नाही, धर्म नाही. आणि जे आमच्या लोक जागरण असेल, गोंधळ असेल, भारुड असेल, पवाड असेल किंवा भीमगीते असतील किंवा वेगवेगळ्या महापुरुषांच्या जयंतीच्या निमित्तानं आम्ही लोकरंजनातून समाज प्रबोधनाचं काम मी वयाच्या 14व्या वर्षापासून आतापर्यंत करत आलेलो आहे. वारीमध्ये मी आजपर्यंत बऱ्याच यात्रा जत्रा बघितल्या, पण हा वारीचा सुख सोहळा या जगात, या दुनियात मी भारतभर फिरतोय, कुठेच मला पाहायला मिळालं नाही. आणि मी वयाच्या 14 वर्षापासून पंढरीच्या पांडुरंगाचा देव माझा मी देवाचा, सत्य बोले माझी वाचा, हा अभंग गात 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 मी इथपर्यंत पोहोचलेला आहे. त्यामुळे मला मी पांडुरंगाच्या ज्यावेळी मला आषाढी वारीचा कार्यक्रम कुठले, आता मला दिल्लीचा शो आलता, याच्या अगोदर राजस्थानचे शो होत्यात, पण मी वारीसाठी मी मोठे शो कोणते घेतात, मला यात पैसे मिळवणे तर नाही मिळू, पण मला वारी घडली पाहिजे आणि वारकऱ्यांचं प्रबोधन आमच्या संस्थेमार्फत झालं पाहिजे. ज्ञानोबा माऊली तुकाराम, अहो ज्ञानोबा हा माऊली तुकाराम, ज्ञानोबा 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 हा माऊली तुकाराम, ज्ञानोबा 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 माऊली ज्ञानोबा माऊली तुकाराम,
ज्ञानोबा माऊली तुकाराम. या तिकडे कॅमेरा. हसत खेळत बाई लावली तुळस, हसत खेळत बाई लावली तुळस, हसत खेळत बाई खन लावली तुळस, म्या लावली तुळस, हसत खेळत बाई लावली तुळस, हसत खेळत बाई लावली तुळस, हसत माझ्या तुळशीचं आळ आळ, आणि मला पांडुरंगाची माळ, अगं म्हणूनच म्हणते आणि हसत खेळत लावली तुळस, हसत खेळत बाई लावली तुळस, हसत खेळत बाई लावली तुळस. हो राहुल दादा म्हणले संदीप सर माझ्याकडं पांडुरंगाचा पोवाडा आहे. मोह झाला. म्हणलं ऐकवा राव ऐकवा. ओम नमो जय श्री जगदंबे, नमन तुझा आंबे, करुण प्रारंभे डफावर थापतून तुन्या तान, डबावर तापतून तुन्याचा, डबावर तापतून तुन्याचा. जय हा महाराष्ट्राचा प्राण, हा महाराष्ट्राचा प्राण, महाराष्ट्राचा प्राण. पांडुरंगाचं गात गुणगान जे राजे जे पांडुरंगाचं पांडुरंगाचं गात गुणगान जे आजे, पांडुरंगाचं गात गुणगान जे आजे. आदी नमन साधू संताला, ज्ञानेश्वराला, एकनाथाला, 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 तुकाराम गाडगे बाबांच्या गुरुचरणाला जिराजी, गुरुचरणाला जिराजी, गुरुचरणाला जिहाजी, गुरुचरणाला जिहाजी. नमन माझे गुरु माऊलीला, नमन माझे गुरु माऊलीला, माळी शाहिरांना आणि माता पित्यानं पांडुरंगाला. शाहिरानं साज चढविला, पूर्ण चढवून शाहिरी साजाला, सांगली जिल्हा मिरज तालुक्याला, मुक्कामे सांगली गावाला. शाहीर साबळे गातो पवाड्याला, गातो पवाड्याला जिहाजी, गात पवाड्याला जिहाजी, गात पवाड्याला जिहाजी. चला जाऊ पंढरपुरी, विठूच्या दारी, चंद्रभागे तीरे आहे तीर्थक्षेत्र पंढरपूर. आहे तीर्थक्षेत्र पंढरपूर, आहे तीर्थक्षेत्र पंढरपूर. झाला गजरे, झाला ना माता गजरे. याजी उबाय विटेवर जे आजे, उबाय विटेवर जे जे आजे. काच्या भक्तीसाठी विठू विठेवरी, विटेवरे विठ विटेवरे. नामदेव आहे पहिली पायरी चोका समोरी, मोरे. आणि आषाढीचा 16 भारे जमले वारकरी. दाजे रजी रजे, दाजे रजे रजे, दाजे रजे रजे. मंडळी आत्ता माझ्या सोबत आहेत कोल्हापूरची मंडळी आहेत आणि त्यांचा ग्रुप आहे रामकृष्ण हरी या नावाचा त्यांचा ग्रुप आहे. आणि त्यांना जरा बोलतं करूया. सगळे तरुण आहेत, जेनझी आहेत, तर त्यांना विचारूया वारीत कसं वाटतंय आणि वारकरी संप्रदायाबद्दल, आणि तुम्ही काय करता तेही सांगा. नमस्कार, आम्ही कोल्हापूरहून आलेलो आहोत. माझं नाव रोहित कानडे. माझा दुग्ध व्यवसाय आहे कोल्हापूर गडिंग्लजमध्ये.
आम्हाला वारीत येऊन 3 वर्ष झाली. अच्छा. प्रत्येक रिंगण सोहळ्याला आम्ही येतो. याच्यासारखा स्वर्गाहून सुंदर सोहळा आम्हाला कुठंच बघायला मिळाला नाही. आणि सगळे लोक पण आम्हाला चांगलं बोलतात की ह्या वयात तुम्ही खूप चांगलं काम करताय, त्याच्यामुळं याचा म्हणूनच तुम्हाला थांबवलं. बरोबर. अरे म्हणलं हे सगळे तरुण कॉलेजला जाणारी मुलं आहेत आणि दरवर्षी वारी करावं वाटेल आता हो, 100% वाटते म्हणजे कायम असंच राहणार. असंच राहणार. हो हो. लहानपण दे गा देवा, 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 लहानपण दे गा देवा. ऐरावती रत्नतोर, ऐरावती रत्नतोर, त्यासी अंकुशाचा मार, त्यासी अंकुशाचा मार, लहानपण दे गा देवा, लहानपण दे गा देवा. वा वा, लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा. आणि लहानपण देगा देवा कोण कोण म्हणाले बघा ना. आता नाही परत येत माऊली. हा हा, फक्त असं म्हणतेत की थोडस 60 नंतर त्यातलं लहान मूल येतं बरोबर. 60-70ला तो माणूस लहान लेकरासारखा वागायला लागतो. खरंय का? खरंय खरं, 100% खरंय, 100% खरंय. थोडं पुढे या, जरा वेगळी पर्सनॅलिटी आहे आणि गळ्यामध्ये या वेगवेगळ्या माळा आहेत. जरा तुमच्याबद्दलही सांगा आणि ह्याच्याबद्दलही सांगा. माझ्याबद्दल सांगायचं म्हटलं तर मी एक 22 वर्ष झाले वारी करतो. मागासवर्गीय समाजाचा आहे. आपल्याला एक लागली थोडीशी पहिल्या वर्षी गोडी लागली. आज 22 वर्ष झाले. त्याकरता मी वारी करतो. खूप आनंद मिळतो. माझ्या पाठीमागं आमचा समाज कमीत कमी 100-150 लोक वारीला येतात. वारीला येतात. वा. गाव कोणतं तुमचं? आमचं भोर गाव आहे. रायरेश्वर दिंडीवरनं आमची दिंडी निघते. रायरेश्वर दिंडी माहिती मला. हा. त्यांच्यासोबत हा, तुमची आमची ही सगळी सोबत आमचा ग्रुपच आहे सगळा. रायरेश्वर रायरेश्वरचं. आणि हे न 1 रुपया घेता आमची दिंडी चालते. निशुल्क. म्हणजे एखाद्याला यायचं असेल तर त्यांनी फक्त कपडे आणायची अंगावली. चहा, जेवण, नाश्ता, काही नाही. राहण्याची सोय, सगळी सोय. बघा बरं. हो. नाही, नाव नोंदवा माझं. आता माझ्या सोबत छोटे वारकरी आहेत. भोर तालुक्यातले आहेत, आहे का नाही. एकाचं नाव माधव आहे, एक स्वराज आहे आणि एक पार्थ आहे. या 3 छोट्या वारकऱ्यांना विचार की पहिलं तर डोळे भरून बघा राव, किती गोड दिसायले. टाळ्या झाल्या पाहिजे लेकरांसाठी. कसले तुम्ही एवढे गोड दिसताय ना, असं वाटतंय ना कडेवर घेऊन जाऊ मुंबईला. आता मला सांगा, तुम्ही कुठून निघालात? तुम्ही भोरवर ना. आणि तुमची दिंडी भोरहून निघाली का? शिवाजी महाराजांची शपथ घेतली ना रायरेश्वर, त्या ठिकाणाहून आम्ही निघालेलो आहे. महाराष्ट्रात एकमेव दिंडी अशी आहे की छत्रपती शिवाजी महाराजांची राजांची दिंडी करणारी म्हणजे भोर तालुक्यातली. वा वा वा. छत्रपती शिवाजी महाराज की जय. हरी सुंदर ते ध्यान उभे विटेवरे, सुंदर ते ध्यान उभे विटेवरे, करकटावरी ठेवोनिया, करकटावरी ठेवोनिया, तुळशी हार गळा कासे पीतांबर, तुळशी हार गळा कासे पीतांबर, आवडे निरंतर हेची ध्यान, आवडे निरंतर हेची ध्यान, तुळशी हार गळा कासे पीतांबर, तुळशी हार गळा कासे पीतांबर, मकर कुंडले तळपती श्रवणे, मकर कुंडले
षडपदी श्रवणे कंठी कौस्तुभमणे विराजित कंठी कौस्तुभमणे विराजित तुळसी हार गळा काशी पीतांबर तुळसी हार गळा काशी पीतांबर आवडे निरा धन्यवाद, टाळ्या. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. थोडं ना दिंडी बद्दल जरा जाणून घेऊया, जरा इंटरेस्टिंग वाटतंय. माऊली या. दिंडी चालक नाव काय सर तुमचं? नामदेव महाराज नामदेव केंद्रे. नामदेव महाराज, नावामध्ये संत नामदेव आहेत. चे दिंडी 48 वर्ष पूर्ण झाली आणि ही दिंडी वैकुंठवासी स्वर्गीय आमदार संपतरावजी झेदे अण्णा यांनी ही दिंडी चालू केली. 48 वर्ष पूर्ण झाली. आमच्या दिंडीचं एक वैशिष्ट्य असं आहे की कुठल्याही वारकऱ्याचा 1 रुपया न घेता ही दिंडी आम्ही स्वखर्चातून चालवत असतो. आज आमचा हा 17वा दिवस आहे. आज आम्ही या पंढरपूरमध्ये पोहोचलेलो आहोत आणि खूप आनंद आणि एन्जॉय करत असतो आम्ही अगदी. आणि दिंडीमध्ये संख्या किती आहेत वारकरी? आता जवळ 500 लोक आमच्या दिंडीमध्ये आहेत. 500. हो, 500 लोकांचं सर्व राहणं खाणं, कुठं आम्ही तंबू ठोकत नाही. सगळं मंगल कार्यालय, शाळा वगैरे कॉलेज असं घेत असतो. आणि ट्रक किती म्हणजे धान्य आपलं सगळं सामान साहित्य सगळं असतं आमच्याकडं. 4-5 ट्रक आहेत, पाण्याचे टँकर आहेत, दुसऱ्या गाड्या आहेत, अजून बरेचसे आहेत. रायरेश्वर किल्ल्यावर शिवाजी महाराजांनी शपथ घेतली तिथून. महाराजांना मुजरा करून हो, हिरडस मावळातून आलो आम्ही. आमचं हिरडस मावळ आहे. हो ना. वा वा वा. 500 वारकरी आहेत. 500. आपल्याकडे 4 पाहुणे येणार म्हणल्यानंतर चहाची पावडर संपती राव. आणि हिथं काहीच कमी पडत नाही, हाय का नाही? हो. आणि तुम्ही कुठून आलायत? राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ मासाहेब जन्मस्थान मातृतीर्थ सिंदखेड राजा. सिंदखेड राजा. हा. मी आलेलो आहे सिंदखेड. हा. म्हणजे बघा ना, वारकरी बघा कोण भेटलेत. सिंदखेड राजा आणि रायरेश्वर. शिवाजी महाराज. हा, छत्रपती शिवाजी महाराज आणि आई जिजाऊ मासाहेब. वा, टाळ्या झाल्या पाहिजेत राव. तुमच्या दिंड्या एकमेकांना भेटल्या पाहिजेत. भेटणारच म्हणूनच इथं आलोय. मंडळी, आत्ता वारीमध्ये एक अवलिया कलाकार भेटला मला आणि मला म्हणाला की सर काय नाही, फक्त तुमच्यासमोर 2 ओळी गुणगुणायच्यात. म्हणजे शूट केलं नाही केलं तरी माझी इच्छा आहे तुमच्यासमोर गुणगुणायच्यात. म्हटलं गा. तर इतकं अप्रतिम आवाज आहे. परळी वैजनाथचा आहे. नाव वैजनाथ आहे. वैजनाथराव मुंडे. वैजनाथराव दानका आवाजात होऊन जाऊ. हो. वेदा नाही कळला अंत पारयाचा कानडा राजा पंढरीचा. कानडा राजा पंढरीचा. कानडा राजा पंढरीचा. निराकार तो निर्गुण ईश्वर कसा प्रगटला असा विठेवर. उभय ठेविले हात कठेवर. उभय ठेविले हात कठेवर. पुतळा चैतन्याचा कानडा राजा पंढरीचा. कानडा राजा पंढरीचा. कानडा राजा पंढरीचा. असाच आवाज बहरत जाऊ आणि वारी घडत राहो. रामकृष्ण हरी. पंढरीचे सुख नाही त्रिभुवनी, प्रत्यक्ष चक्रपाणी उभा असे. संपूर्ण वारीचा हा प्रवास म्हणजे कलागुणांनी नटलेला आणि रंगलेला हा प्रवास आहे. राज्यभरातील प्रत्येक भागातली संस्कृती आणि परंपरेचा संगम या वारीच्या वाटेवर आपल्याला पाहायला मिळतो आणि हा संगम चंद्रभागेच्या तीरावर विसावतो. अवघ्या काही तासात आषाढी वारीच्या सोहळ्याला
सुरुवात होणार आहे. वारीच्या पहिल्या दिवसापासून आम्ही हा संपूर्ण सुख सोहळा आपल्यापर्यंत पोहोचवत आहोतच आणि आता विठ्ठल भेटीपर्यंतचा हा संपूर्ण प्रवास देखील आम्ही सर्व प्रेक्षकांना घडवणार आहोत. वारीमधील हीच भक्ती आणि कलागुण आपल्यापर्यंत घेऊन येतोय झी 24 तासवर माझ्यासह अभिनेता संदीप पाठक. वारीचा हा प्रवास असा सुरू राहणार आहे, पण आजच्या या भागात इथंच थांबतोय. तोवर मुखी असू द्या नाम रामकृष्ण हरी आणि पाहत रहा आनंदवारी.